नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महादेव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा पावन दिवस म्हणजे महाशिवरात्री. हा दिवस सर्व भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात. आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी भक्त व्रत आणि पूजन मनोभावे करतात. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला पवित्र व धार्मिक पूजा पाठ होम हवन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भक्त व्रत करून महादेवांची पूजा करतात. शिवलिंगावरती बेलपत्र वाहून अभिषेक करतात. ज्या व्यक्तींना आपली मनोकामना पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी शिवमहापुराणात काही विशेष उपाय सांगितले आहेत. हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी वार रविवारी साजरी केली जाणार आहे. विवाह, करिअर, आरोग्य, आर्थिक अशा सर्व बाबतीत यश मिळवण्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपाय घरामध्ये नक्कीच करू शकता. रविवारी येणारी ही महाशिवरात्री केवळ एक धार्मिक उत्सव नसून ती संयम, आत्मसाधना आणि स्वतःच्या अंतरातील शिवतत्वाशी एकरूप होण्याची एक महापर्वणी आहे. या पवित्र रात्री केलेली मनोभावे प्रार्थना थेट महादेवांपर्यंत पोहोचते अशी अढळ श्रद्धा जनमानसात आहे. जेव्हा भक्तांनी खऱ्या मनाने शंकरांचे आवाहन केले तेव्हा त्यांनी ज्योतीच्या रूपामध्ये लिंग स्वरूप धारण करून दर्शन दिले. हे केवळ कथेपुरते मर्यादित नसून भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि वरदान मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू ग्रंथ आणि पुराणांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पवित्र दिवसांपैकी एक असा दिवस शिवशक्तीच्या मिलनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त विविध भागामध्ये खास पूजा तसंच होम हवन केले जातात. आत्मशुद्धी, मोक्ष आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीचा मुहूर्त सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास महादेवांचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. आणि यंदाच्या महाशिवरात्रीला अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने या दिवसाचं महत्त्व अनन्यपटीने वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत. तसाच एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, पण हे फूल कुठे तुम्हाला दिसलं तर त्याला तुम्हाला अजिबात सोडायचं नाही. कारण या फुलाचा उपाय तुम्ही केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण होणार आहे. तसंच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे फूल कोणतं आहे, या फुलावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, महाशिवरात्री ही केवळ उपवासाची किंवा उपासनेची रात्र नसून ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्याची एक मोठी संधी आहे. मराठी माघ महिना सुरू झाल्याबरोबरच खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीच्या आगमनाची चाहूल लागते. या महाशिवरात्रीचे आध्यात्मिक गुपित आणि धार्मिक महत्त्व अधिक पटीने खूप जास्त आहे. तसं तर शिवरात्री ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु महाशिवरात्री ही तिथी जी आहे तर ती वर्षातून फक्त एकदाच येते. कारण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला मोठी महाशिवरात्री ही साजरी केली जाते. तर आता हा उपाय आपल्याला 15 फेब्रुवारी रोजी रविवारी करायचा आहे. रविवारच्या दिवशी तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही या फुलाचा उपाय जो आहे तो करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस जो आहे तो कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानला जातो आणि वारानुसार आपण त्या देवी देवतांची पूजा ही करत असतो. आणि त्याचबरोबर त्या त्या देवतेच्या नुसार आपण त्या देवी देवतांना फुलं जी आहेत ती अर्पण करत असतो. बघा, भगवान विष्णुदेवांची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही. तसंच भगवान देवादिदेव महादेवांची पूजा ही देखील बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही. त्याचबरोबर श्री गणेशांना आपण दुर्वा अर्पण करतो आणि बऱ्याचशा झाडांमध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण ही फुलं किंवा फळं ज्या झाडांचा आपण भक्तिभावाने
मनोभावे देवांना समर्पित करतो, त्यावेळी देवी देवता हे नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करतात. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा तुमच्याकडे फार काळ टिकत नसेल किंवा घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत पैशांच्या अडचणीला सामोरं जावं लागत असेल, सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे उधार उसनवारीवर घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल, तर अशा पैशांविषयक ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, तर त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो. तसंच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल, तर अशी ही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आणि हे जे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे, हे फूल जे आहे ते भगवान देवादिदेव महादेवांना अतिशय प्रिय आहे. ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलाची पानं प्रिय आहे, धोत्र्याचं फळ प्रिय आहे, तसंच हे जे फूल आहे ते देखील भगवान देवादिदेव महादेवांना अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणूनच जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला घराच्या आसपास किंवा तुमच्या घरात जर गोकर्णाचं वेल असेल, झाड असेल, तर गोकर्णाचं फूल तुम्हाला घेऊन यायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार बघा, गोकर्णाच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोकर्णाच्या फुलामध्ये आपलं सुख, समृद्धी आणि नशीब दडलेलं असतं असं मानलं जातं. या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग महादेवांच्या पूजेमध्ये, भगवान विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी, दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो. आणि या गोकर्णाच्या फुलाला अपराजिता किंवा विष्णुकांता असं देखील म्हटलं जातं. गोकर्णीचं फूल जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं आणि या फुलामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, धनवृद्धी होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. ज्योतिषशास्त्रामध्ये ना गोकर्णाच्या झाडाच्या बाबतीत अनेक उपाय सांगितले जातात. गोकर्णाच्या फुलामध्ये तर महालक्ष्मीचा वास असतो. या फुलाचा उपयोग जर आपण महाशिवरात्रीला केला ना, तर आपलं आयुष्य समृद्ध होईल, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गोकर्णीचं हे जे फूल आहे ना, त्यामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना देखील ते प्रसन्न करतं आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला लागतात. जीवन आपलं निरोगी, समृद्ध बनतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गोकर्णीच्या झाडाचं निळ्या रंगाचं फूल जर भेटलं, तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आता गोकर्णीचे तुम्हाला 2 फुलांचे प्रकार बघायला मिळतात, ज्यामध्ये पांढरं फूलसुद्धा असतं आणि निळ्या रंगाचं फूलसुद्धा असतं. पण नेमकं आपल्याला कोणत्या रंगाचं फूल आणायचं आहे, तर निळ्या रंगाचं फूल जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तेच फूल आपल्याला हा उपाय करण्यासाठी आणायचं आहे. कारण प्रत्येक फुलाचं महत्त्व वेगवेगळं आहे, प्रत्येक रंगाचं महत्त्व देखील वेगवेगळं आहे. आता निळ्या रंगाचंच फूल का आणायचंय? कारण महादेवांना तर आपण पांढरीच फुलं अर्पण करतो, पण हे निळं फूल जे आहे ते महादेवांना चालतं, कारण महादेवांना नीळकंठ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण कारण समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचं विष जे अतिशय विषारी होतं, ते प्राशन केल्यामुळे त्यांचा जो गळा आहे तो निळा झाला होता. त्यामुळे त्यांना नीळकंठ हे नाव पडलं होतं. त्यामुळे निळ्या रंगाचं फूल जे आहे ते महादेवांना आपण अर्पण करू शकतो. आणि गोकर्णीचं हे निळ्या रंगाचं फूल जे आहे ते भगवान विष्णू, देवी लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. यामुळे आपल्या धनाविषयक ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. जर कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज दूर होण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला सापडेल. म्हणूनच आपल्याला हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. साठी घराच्या आसपास एखादा तरी गोकर्णीचा रोप किंवा वेल असतो किंवा एखादं झाड तुमच्या शेजाऱ्यांचं असेल किंवा आजूबाजूला असेल, तर तिथून तुम्हाला एकच निळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे फूल घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील या फुलाला शुद्ध करण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला एका कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. हे शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या शुद्ध पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला 21 जे आहेत ते पांढरे तांदूळ जे आहेत ते टाकायचे आहेत आणि पांढरे तीळ सुद्धा 21 जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा, हे दोन्हीही तीळ किंवा तांदूळ घेत असताना ते अखंड असावेत.
म्हणजेच तांदूळ ज्यांना आपण अक्षता असं देखील म्हणतो, ते कुठेही तुटलेले, फुटलेले नसावेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की पांढऱ्या रंगाचं भस्म, पांढऱ्या रंगाचं चंदन महादेवांना आपण अर्पण करतो. त्याचप्रकारे अक्षदा आपण इतर देवी-देवतांना ज्यावेळेस अर्पण करतो किंवा दिव्याखाली ज्यावेळेस आपण तांदूळ ठेवत असतो, तेव्हा त्यावरती आपण हळदी-कुंकू अर्पण करतो. पण महादेवांना आपण तांदूळ जे आहेत, ते अखंड आणि पांढरेच अर्पण करायचे आहेत. त्यामुळे या उपायासाठी देखील आपल्याला पांढरेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि पांढरे तीळ 21 पांढरे तीळ आणि 21 अखंड पांढरे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आणि हा कलश घेऊन तसंच ते निळ्या रंगाचं फूल जे आहे ते घेऊन आपल्याला जवळच असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता हा उपाय घरामध्ये करता येणार नाही का? तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. कारण मंदिरामध्ये आपल्या घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने सकारात्मक लहरी असतात. त्यामुळे त्या लहरींचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आणि आपल्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी म्हणून आपण मंदिरामध्ये जाऊन उपाय करायचा आहे. आता मंदिरामध्ये कसं या दिवशी खूप गर्दी असणार आहे. पण तुम्ही जर गेलात तर तुमचं दर्शन देखील होईल आणि तुम्हाला हा उपाय देखील तिथे बसून करता येईल. तर आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला सोबत एक दिवा घेऊन जायचा आहे. तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. तर दिवा शक्य नसेल तर तिथं मंदिरामध्ये दिवा हा सुरूच असतो. तिथे बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता. सोबत तुम्ही 2 अगरबत्ती न्यायच्या आहेत आणि हे जे पाणी तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात, ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुम्हाला उत्तरेकडे तोंड करायचं आहे आणि उत्तरेकडे तोंड करून बसल्यानंतर दोन्ही हातांनी ते शिवलिंगावरती पाणी जे आहे ते सोडायचं आहे. आता हे पाणी सोडत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता तुम्ही स्त्री असाल तर स्त्रीनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि पुरुष हा उपाय करत असतील तर पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपण जे गोकर्णाचं फूल आणलं होतं, ते फूल या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे, तो कोणता आहे, हे तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसत असेल. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा पठण करायचा आहे, म्हणायचा आहे आणि 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही किमान 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. यानंतर जे फूल आपण घेतलेलं आहे तर ती आपली इच्छा, मनोकामना व्यक्त करून हे फूल आपल्याला तिथे असलेल्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता अर्पण कसं करायचं? ज्याप्रमाणे आपण बेलपत्र अर्पण करतो. बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तो पालथा करून आपण महादेवांना अर्पण करतो. अगदी त्याच प्रकारे फुलाचा जो गुळगुळीत भाग आहे तो आपल्याला महादेवांकडे करायचा आहे. म्हणजे उलटं फूल जे आहे ते आपल्याला महादेवांवरती ठेवायचं. म्हणजे अशा पद्धतीने ते फूल जे आहे ते महादेवांना अर्पण होईल. या फुलाचा आकार जो आहे तो गाईच्या कानासारखा असतो आणि त्यामध्ये महादेवाच्या पिंडीचा आकार देखील असतो. त्यामुळे या फुलाला महादेवाचं फूल असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती महादेवांना पूर्ण होण्यासाठी तुम्ही मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ते फूल तुम्हाला तिथून 5 मिनिटानंतर उचलून तुमच्या घरी आणायचं आहे. अगदीच मान्य आहे, की तिथे असलेल्या गर्दीमुळे ते फूल खाली पडू शकतं, पण तुम्ही फुलाकडे लक्ष ठेवू शकता आणि ते फूल जे आहे ते तुम्हाला 5 मिनिटानंतर उचलायचं आहे. ते जर लगेच खाली पडलं तर ते तिथून उचलून आणायचं. आता हे अभिमंत्रित झालेलं आहे आणि तिथल्या शिवलिंगाला त्याचा स्पर्श झाल्यामुळे तिथल्या लहरी ज्या आहेत त्या फुलामध्ये सामावलेल्या असतात. म्हणून हे फूल आणल्यानंतरनं आपल्याला ते कुठे ठेवायचं आहे? आपल्या घरामध्ये जिथे आपण पैसा ठेवतो किंवा आपले सोनं, जे काही आपण आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू आहेत, जिथे आपण ठेवतो तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे. हे फूल जे आहे ते अभिमंत्रित केलेलं आहे आपण आणि यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची एक दैवी शक्ती देखील तयार झालेली असते. त्यामुळे हे जे फूल आहे ते जर आपण आपल्या पैसे जिथे ठेवतो त्या ड्रॉवरमध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं, आपल्या घराकडे देवी लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होईल. हे फूल भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे. त्यामुळे हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मी, भगवान विष्णूसह महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनात असलेल्या अडी-अडचणी दूर होतील, घरामध्ये सुख समृद्धी येईल, ज्याही पैशांविषयक समस्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल. आता हे फूल आपल्याला किती दिवस घरात ठेवायचं आहे किंवा आपल्या पैशाच्या तिजोरीत ठेवायचं आहे, तर पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही हे फूल अगदी जपून ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा पुढच्या महाशिवरात्रीला तुम्ही हे फूल काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आणि परत असा हा उपाय तुम्ही करू शकता. आता हे आपल्या प्रत्येकाच्या श्रद्धेवरती आहे. तुम्हाला तिजोरीत ठेवायचं नसेल तर तुम्ही महिला असाल तर तुमच्या पर्समध्ये ठेवू
ठेवू शकता, एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये किंवा एखाद्या बटव्यामध्ये छोट्याशा ते ठेवलं तरी चालेल. आणि पुरुषांनी देखील त्यांच्या पॉकेटमध्ये हे ठेवलं तर पैशाचा ओघ जो आहे तो आपल्या पर्सकडे किंवा आपल्या पॉकेटमध्ये येत राहील. पैसा हा पैशाला खेचतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि लक्ष्मी स्वरूप असलेलं हे फूल जे आहे ते लक्ष्मीला आकर्षित करतं. म्हणून हे फूल जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या पैशाच्या तिजोरीत ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर पुढच्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल, तर तिचा आजारपण दूर करण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे असतं ते घ्यायचं आहे. पांढरा रंग देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून पांढऱ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आणि 1 लोटा पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं. तिथे जाऊन तुम्हाला हे पाणी महादेवांवरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे फूलसुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आणि हे फूल ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आणि 16 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून आजारी व्यक्तीचं आजारपण दूर व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे पांढऱ्या रंगाचं फूल जे आहे ते तुम्हाला तिथून उचलून आणायचं आहे. उचलून आणल्यानंतर ना जिथे ती व्यक्ती झोपते ना तिथे त्याच्या बेडजवळ म्हणा किंवा उशीखाली तुम्हाला हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे. असं केल्याने आजारी व्यक्तीच्या आजारपणामध्ये भरपूर फरक पडेल. आता हे फूल जे आहे ते तुम्हाला कसं ठेवायचं तर तुम्ही एखाद्या पुडीमध्ये किंवा पांढऱ्या रंगाच्या पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता आणि ती व्यक्ती बरी झाल्यानंतर हे जे फूल आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा 21 दिवसानंतर पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. नक्कीच त्याच्या भोवती असलेली नकारात्मकता, त्याचे आजारपणाचे काही दोष असतील तर ते दूर होतील आणि त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर उत्तमच आहे. पण त्याला करणं शक्य नसेल तर त्याच्या वतीने तुम्ही आईने किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो किंवा घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. पण जर त्या व्यक्तीला जर शक्य असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला तिथे न्या. तिथे असलेल्या सकारात्मक लहरीमध्ये त्याच्यामध्ये भरपूर फरक पडू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.